शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश संपादन करत तब्बल 72 नगरसेवक निवडून आणत एकाहाती सत्ता स्थापन केली. या दणदणीत विजयामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विशेष योगदान लाभले असून याआधी मतदारसंघातून 23 नगरसेवक विजयी झाले होते. आता एकूण 30 नगरसेवक निवडून येण्यामागे आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामे आणि संघटनात्मक ताकद निर्णायक ठरली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं विजयी नगरसेवक आणि नगरसेविकांचा जाहीर सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे कौटुंबिक आणि आत्मीय वातावरणात स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले. आमदार सीमा हिरे यांनी नागरिकांनी दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच येत्या काळात पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महापौर पद मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी दिलेल्या जनसेवेच्या आशीर्वादाचे सोने करत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात प्रामाणिक, पारदर्शक, लोकाभिमुख काम करावे. पक्षाकडे कोणतीही तक्रार येणार नाही अशा पद्धतीने विकास कामे राबवावीत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. वंदन करते. जसं आता सांगितलं की 29 महापालिका होत्या, त्यापैकी जवळपास 26 महापालिकेवर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहे. जवळपास आज सगळ्या नागरिकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर होता, मोदीजींवर होता, देवेंद्रजींवर होता आणि नाशिकमध्ये गिरीशभाऊ महाजन यांच्यावर होता. आणि त्यामुळे आज आपण बघतो की मागच्या वेळेस 66 नगरसेवक निवडून आले होते, तोही रेकॉर्ड मोडून यावेळेस 72ची संख्या यावेळेस गाठलेली आहे. त्यातही पश्चिम मतदारसंघात 30 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. काही अगदी कमी मताधिक्याने, म्हणजे अगदी 150, 180 असे सुद्धा काही काठावर काही उमेदवार हे अपयशी झालेले आहेत. परंतु तरी देखील सगळ्या नागरिकांनी, नाशिककरांनी चांगली साथ या निवडणुकीत दिली. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते. आपण जनसेवक आहोत आणि त्यामुळे या पुढील काळात आपल्याकडे सिंहस्थ आहे. विकास निधीची जास्तीत जास्त कामं, आपण आपल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल, लोकांची सेवा कशी करता येईल, याकरता आपण सगळे जण मिळून एकत्रित काम करूया. आणि मी आधीही सांगितलं होतं सुनीलराव की आपल्या मतदारसंघातनं जास्त नगरसेवक आल्यानंतर महापौर तुम्हाला आपल्या मतदारसंघात हे वाक्य लक्षात ठेवून आपल्या नाशिकमध्ये महापौर नाशिक पश्चिमचा बसवता येईल. एकदा अजून आतापर्यंत मागे बढो. खरं म्हणजे 100+ आपलं स्वप्न होतं आणि ते होणं शक्य होतं. काही अशक्य नव्हतं असं काही नव्हतं. परंतु काही ठिकाणी उमेदवार कमी पडले आणि काही ठिकाणी संघटना म्हणून आम्ही कमी पडलो. काही संघटनेतले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नरवाकून जर धोरण ठेवलं, काहींनी संघटनेचे पद असून चुकीचं काम केलं. त्याचे सगळे पुरावे आलेले. त्याचं पोस्टमार्टम होईल, प्रदेशाला अहवाल गेल्यानंतर ते त्याचं टॅली करतील. ते काय मी म्हणतोय म्हणजे खरं आहे सगळं असं नाही काही नाना. त्याच्यामुळं अनुलोमचे पण रिपोर्ट गेले. त्याच्यामुळं भाजप हा शिस्त, अनुशासन याच्यावर चालणारा पक्ष आहे. कोणाला वाटत असेल का मी म्हणून पक्ष आहे, तर तसं काही नाही राहत नाना. हे टीमवर्क आहे, संघटना आहे आणि सगळे लोकप्रतिनिधी हे ज्यावेळेस हातात हात घालून चालतात ना, त्यावेळेस तो पक्ष चालतो. मला आता 14 डिसेंबरला 41 वर्ष झाले पक्षात काम करून. त्याच्यामुळं मी बी हे जसं रश्मी हिरेच्या तोंडचा घास हिसकावला गेला, तसं देवेंद्रजींच्या सर्वेमध्ये माझा नंबर 1 होता नाशिकमध्ये. मी घरी आल्यावर आनंद झाला. बायकोला म्हटलं आपण दोघंही फॉर्म भरू, एक तरी मिळेल म्हटलं आपल्याला. पण पक्षानं सांगितलं तुम्ही जर अटकून पडले तर तुम्ही फिरणार नाही, तुम्ही फॉर्म सबमिट नाही करायचा. बालम फॉर्म सबमिट नाही केला मी, म्हणजे बायकोनी मला सांगितलं आम्ही चुकीचं काम केलं, त्यांना माफी नाही आणि तुम्ही त्यांना हे करू नका, पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून घालू नका. नंतर परत तुमची पाळी येईल, त्यावेळेस परत ते तसं होईल. त्याच्यामुळं आपल्याला अनुशासन शिस्त पाळायची आणि त्या दृष्टीने काम करायचे. नगरसेवकांची माझ्या मते कुठलीही तक्रार महापालिकेतली अध्यक्ष म्हणून किंवा भाजपकडे यायला नकोय.
असं काम नगरसेवकांकडून आपल्याला अपेक्षित आहे. भाजप म्हणून इतर पक्षांचं सोडा काय आहे ते, पण भाजप म्हणून आपल्याला अपेक्षित आहे. निधीच्या बाबतीत आता सिंहस्थ आहे, कुंभमेळा आहे, सीमाताईंनी रेकॉर्ड ब्रेक निधी आणलेला आहे, आणतीलही अजून. त्याच्यामुळं सगळी कामं आपण करून घ्या आणि पुढच्या वेळेस जे अपूर्ण स्वप्न राहिलेलं आहे आपलं 100+ ते पुढच्या वेळेस पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कामाला लागा एवढं बोलतो आणि थांबतो. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. निवडणुका जवळपास 29 महानगरपालिकेमध्ये झाली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 1440 नगरसेवक निवडून आले. आणि मागच्या जो रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण राज्यामध्ये केला होता तो रेकॉर्ड महाराष्ट्रामधल्या सर्वच महानगरपालिकेचं रेकॉर्ड हे स्वतः भारतीय जनता पक्षाने मोडलेलं आहे. त्याचबरोबरीने या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या मनातील पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन या सगळ्यांची रणनीती आणि या देशभरामध्ये होत असलेला विकास आणि ह्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण लढवलेली निवडणूक आणि नाशिकमधल्या तिन्ही आमदार सन्माननीय सीमाताई हिरे, सन्माननीय देवयानीताई फरांदे, सन्माननीय राहुल भाऊ डिंगले आणि सन्माननीय या शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या नेतृत्वाखाली आपण नाशिकमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली. आणि मागे 2017मध्ये जी आपण कामगिरी केली तिचं रेकॉर्ड ब्रेक करून ह्यावेळेस ते रेकॉर्ड मोडून आपण 72 सीट या निवडून आणल्या. आणि देशभरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी बघितलं तर 29 महापालिकेपैकी 24 महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर. हे यश सर्व कार्यकर्ता पदाधिकारी या सगळ्यांचं यश आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांचं हे यश आहे. त्यांना हे यश आम्ही सुपूर्द करतो. त्यांच्या विकास कामाचा आणि ही चांगली संख्या आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी निवडून आली. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाराज आहेत शेवटी ते आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते. आपण नगरसेवक झाले म्हणून लगेच इकडे तिकडे पाहणं सोडून त्यांना घेऊन चाला, कारण पक्ष मोठा करायचा आहे. शेवटी ते आपले कार्यकर्ते, पक्ष एकाच तिकीट देऊ शकतो, बाकी त्यांना नाही दिलं. त्यांचंही काय चुकलं असेल, त्रागा होतो, बोललं होतं, वेडवाकडे बोललं होतं, पण त्यांना माफ करून पुन्हा प्रवाहात आणा आणि आपला पक्ष संघटना चांगली मोठी करा एवढी निवेदन. या सत्कार सोहळ्यात भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजपा नेते महेश हिरे, सुनील देसाई, रश्मी हिरे बेंडाळे यांच्यासह पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात विजयाचा उत्साह, कार्यकर्त्यांचा जल्लोष, आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार पाहायला मिळाला. NCN न्यूजसाठी सचिन देवटे, नवीन नाशिक.